नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी. नेवासा तालुक्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलाय. गोदावरी नदी पात्रातून राजरोसपणे बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नेवासा तालुक्यातील गळनिम लिप परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाढवळ्या 2 बोटीच्या माध्यमातून 24 तास वाळू उपसा केला जातोय. याचबरोबर भरधाव डंपरच्या साहाय्याने या वाळूची वाहतूक देखील केली जात असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या वाळू तस्करीत सहभागी असलेले काही जण बंदुका घेऊन फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आम्ही वर हप्ते देतो, आमचे कोणी वाकडं करू शकत नाही, असं उघडपणे दावा तस्कर करत असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे गळनिम आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. दरम्यान नेवासा पोलीस स्टेशन आणि तहसील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. या प्रकरणात नेमकी कारवाई कधी होणार आणि वाळू माफियांवर लगाम कधी बसणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.